नमस्कार मित्रांनो. बोर्ड परीक्षेची तयारी आता अगदी जोरात सुरू असेल नाही का? चला तर आज आपण इतिहासाच्या पुस्तकातला एक खूप महत्त्वाचा धडा भारतीय कलांचा इतिहास याची एकदम परीक्षेसाठी परफेक्ट फटाफट उजळणी करूया. तयार आहात? चला सुरू करूया. आजच्या या रिव्हिजनमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर बघा, सगळ्यात आधी कला म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपल्याकडच्या महत्त्वाच्या कलाशैली कोणत्या होत्या ते पाहू. त्यानंतर भारतीय स्थापत्यकलेची काही जबरदस्त उदाहरणं बघू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील याची एक भारी टिप पण मी सांगणार आहे. चला तर सगळ्यात आधी आपण बेसिक गोष्टींपासून सुरुवात करूया. कला म्हणजे नेमकं काय? जर ही संकल्पना डोक्यात पक्की बसली ना तर पुढचे सगळे मुद्दे एकदम सोपे वाटतील. एकदम सोप्या शब्दांत सांगतो, कला म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचे अनुभव, स्वतःच्या मनातल्या भावना इतरांपर्यंत पोचवाव्याशा वाटतात आणि त्यासाठी ती एखादी सुंदर गोष्ट तयार करते, तेव्हा तिला कला म्हणतात. याच्या मुळाशी काय असतं? कल्पना, संवेदनशीलता आणि अर्थातच स्किल. ही व्याख्या लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना खूप कामी येईल. आता कलेचे हे दोन मुख्य प्रकार आहेत हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. एक आहे लोककला आणि दुसरी अभिजात कला. लोककला म्हणजे काय तर जी लोकांच्या समूहातून पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते, जसं की वारली चित्रकला. याच्या अगदी उलट अभिजात कला ही एकदम नियमांच्या चौकटीत बांधलेली असते आणि ती शिकण्यासाठी खास ट्रेनिंग घ्यावं लागतं. उदाहरणार्थ मुघल काळातील लघुचित्र. चला तर मग आता आपण काही प्रमुख कला शैलींची ओळख करून घेऊ आणि सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या चित्रकलेपासून. आपल्या भारतामध्ये चित्रकलेच्या अनेक वेगवेगळ्या स्टाईल्स विकसित झाल्या. यामध्ये मुख्य म्हणजे लेण्यांमधली ती मोठमोठी भित्तिचित्र, पुस्तकांमधली छोटी छोटी नाजूक लघुचित्र, आपली मराठा चित्रशैली आणि मग इंग्रजांच्या काळात आलेली युरोपीय चित्रशैली. आता हे बघा, इथे लोककला आणि अभिजात कलेतला फरक किती स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे वारली चित्रकला, एकदम साधी, सोपी, रोजच्या जगण्यातून प्रेरणा घेतलेली. आणि उजवीकडे आहे मुघल काळातील एक लघुचित्र, किती बारकाईने, किती नियमांनुसार ते काढले बघा. दोन्ही कला सुंदरच आहेत, पण त्या सादर करण्याची पद्धत मात्र किती वेगळी आहे, बरोबर? आता वळूया शिल्पकलेकडे. चित्रकला कशी 2D असते तशी शिल्पकला ही 3D असते. म्हणजे तिला लांबी, रुंदी आणि खोली किंवा उंची असते. ही शिल्प दगड, धातू किंवा मातीपासून कोरून किंवा घडवून बनवली जातात. हे बघा, सम्राट अशोकाने सारनाथ इथे जो स्तंभ उभारला होता त्यावरचं हे सिंहाचं शिल्प. हेच शिल्प आज आपल्या भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे. मौर्य काळातल्या शिल्पकलेचा हा एक अप्रतिम नमुना आहे. आणि हे आहे चोळ राजवटीतलं नटराजाचं एक अद्भुत शिल्प. भगवान शंकराचं तांडव नृत्य दाखवणारी ही कांस्य धातूची मूर्ती त्या काळातल्या कलाकारांचं कौशल्य दाखवते. असं वाटतंय जणू ही मूर्ती खरंच जिवंत आहे. चित्रकला झाली, शिल्पकला झाली. आता आपण भारतीय कलेच्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रकाराकडे वळूया. तो म्हणजे भारतीय स्थापत्य कला, म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर बांधकाम करण्याची कला. आपल्याकडे मंदिरं बांधण्याच्या मुख्य 2 शैली आहेत. उत्तर भारतात दिसते ती नागर शैली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावरचं उंच, निमुळता होत जाणारं शिखर. आणि दक्षिण भारतात दिसते ती द्रविड शैली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं मोठं, भव्य प्रवेशद्वार, ज्याला गोपुरम असं म्हणतात. आता याचं एक अविश्वसनीय उदाहरण म्हणजे आपल्या वेरूळचं कैलास मंदिर. जरा विचार करा, हे अख्खं मंदिर एकाच काळ्या कातळातून वरून खाली कोरलेलं आहे. हे फक्त एक मंदिर नाहीये, तर माणसाच्या कौशल्याचा आणि कलेचा एक जागतिक चमत्कारच आहे. मध्ययुगात भारतात एक नवीन स्थापत्यशैली आली, ती म्हणजे इंडो इस्लामिक. दिल्लीतला कुतुब मिनार हे त्याचंच एक उत्तम उदाहरण. याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, हे लक्षात ठेवा. मुघल काळात तर ही शैली एका वेगळ्याच लेवलला पोचली आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आग्राचा ताजमहल. सम्राट शहाजहानने बांधलेली ही वास्तू आजही तिच्या सौंदर्याने लोकांना अक्षरशः वेड लावते. दक्षिणेकडे विजापूरचा गोल घुम्मट हे अजून एक भारी उदाहरण आहे. त्याचा तो प्रचंड मोठा घुम्मट आणि आतली कुजबुजणारी गॅलरी यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे एका बाजूला अगदी हळू बोललेलं सुद्धा घुमटात सगळीकडे स्पष्ट ऐकू येतं. कमाल आहे ना? बरं, आता आपण आपल्या रिव्हिजनच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. या धड्यावर बोर्डाच्या परीक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, चला बघूया. एक प्रश्न असा येऊ शकतो की मराठा चित्रशैलीची वैशिष्ट्य लिहा.
याचं उत्तर लिहिताना तुम्हाला त्या शैलीची वैशिष्ट्य, ती कुठे आढळते आणि त्याची उदाहरणं हे सगळं मुद्देसूद लिहावं लागेल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न शिल्पकलेवर विचारला जाऊ शकतो. गांधार शिल्पकला शैलीची प्रमुख वैशिष्ट्य स्पष्ट करा. यामध्ये भारतीय आणि ग्रीक कलेचा कसा मिलाप झाला होता हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि स्थापत्य कलेवर आधारित हा प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे. इंडो इस्लामिक स्थापत्य कलेची मुख्य वैशिष्ट्ये उदाहरणांसह सांगा. यामध्ये तुम्हाला कमान, घुमट यांसारखी वैशिष्ट्ये सांगून कुतुब मिनार किंवा ताजमहाल सारखी उदाहरणं द्यावी लागतील. तर मग परीक्षेत पूर्ण गुण मिळवून देणारं उत्तर कसं लिहायचं? चला, एक सोपी पण एकदम पॉवरफुल टिप देतो. ही टिप तुम्हाला नक्कीच मदत करेल. आपलं उत्तर नेहमी या 4 स्टेप्समध्ये लिहा. स्टेप 1, प्रश्नामध्ये जी संकल्पना आहे तिची छोटीशी ओळख करून द्या. स्टेप 2, मुख्य वैशिष्ट्य किंवा मुद्दे नेहमी पॉइंट्समध्ये लिहा. यामुळे उत्तर तपासणाऱ्याला वाचायला सोपं जातं. स्टेप 3, प्रत्येक मुद्द्याला सपोर्ट करण्यासाठी किमान 1 किंवा 2 उदाहरणं नक्कीच द्या. आणि स्टेप 4, एका ओळीत छानपैकी समारोप करा. बस, ही पद्धत वापरली तर मार्क कुठेच जाणार नाहीत. प्रसिद्ध चित्रकार एडगर डेगा काय म्हणतात बघा, कला म्हणजे तुम्ही काय पाहता ते नाही, तर तुम्ही इतरांना काय बघायला लावतात ते आहे. आणि खरंच आपल्या भारतीय कलेने आपल्याला आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपल्या भावना शतकानुशतके बघायला लावल्या आहेत. तर मग ही सगळी उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. विचार करा की यापैकी कोणती भारतीय कला, मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो किंवा स्थापत्यकला, आपल्या काळाची गोष्ट सगळ्यात प्रभावीपणे सांगते असं तुम्हाला वाटतं. यावर नक्की विचार करा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.